नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी विषय आहे अर्थशास्त्र आणि या विषयामधील प्रकरण क्रमांक 7 या 7 प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण जे घटक अभ्यासले ते घटक आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेतील किंवा मापनातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणाचं थोडक्यात रिकॅप आपण घेणार आहोत. कारण का दिवाळीची सुट्टी त्या ठिकाणी गेलेली आहे. तुमच्या बुद्धीवरती जर काही बर बसली असेल किंवा त्याचा विसर पडला असेल तर त्या ठिकाणी त्याला उजाळा देण्यासाठी आपण हा थोडक्यात रिकॅप पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या जी आहे राष्ट्रीय उत्पन्नाची ती म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्न. अशी राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला अभ्यासली होती. जवळ-जवळ 3 व्याख्या आपण पाहिल्या होत्या. प्राध्यापक फिशर यांची पाहिली होती आणि आयर्विन फिशर जे होते त्यांची, त्यानंतर एसी पिगू यांची पण व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली होती. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहिली होती की ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे. कारण संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा त्याच्यामध्ये काय असतो समावेश असतो. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू आणि सेवांचं काय केलं जातं तर मूल्य धरलं जातं. निव्वळ समग्र मूल्य त्या ठिकाणी पकडलं जातं. विदेशी निव्वळ उत्पन्न असतं. आर्थिक वर्ष म्हणून या ठिकाणी 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष निश्चित केलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पैशात ते व्यक्त केलेलं असतं. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला होता. त्या चक्रीय प्रवाहामध्ये आपण जो द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा तो पाहिला होता. कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे आणि उद्योग संस्थेकडून पुन्हा कुटुंब संस्थेकडे हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा पद्धतीने जातो हे आपण या चक्रीय प्रवाहामध्ये म्हणजेच आकृतीद्वारे काय केलं होतं पाहिलं होतं. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक कुटुंब संस्थेकडून त्या ठिकाणी कोणाकडे येत होते उत्पादन संस्थेकडे आणि उत्पादन संस्थेकडून खंड, वेतन, व्याज आणि नफा कुटुंब संस्थेकडे कशा पद्धतीने येत होता हे आकृतीद्वारे काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना. या संकल्पनांमध्ये जवळ-जवळ आपण या संकल्पनांचा विचार करत असताना 5 ज्या संकल्पना आहेत त्या 5 संकल्पना महत्त्वाच्या आपण काय केल्या होत्या अभ्यासल्या होत्या. त्याच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन अशा पद्धतीने ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण काय केला होता अभ्यास केला होता आणि याच्यामध्ये हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही एक संकल्पना त्या ठिकाणी काय केली होती पाहिली होती. त्यानंतरचा घटक विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा जो दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या 3 पद्धती आणि त्यांच्या ज्या दक्षता आहेत त्या दक्षतांचा आपण अभ्यास केला. त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत ती म्हणजे उत्पादन पद्धती, तिच्या दक्षता, उत्पन्न पद्धती, तिच्या दक्षता आणि खर्च पद्धती आणि तिच्या दक्षता. हा घटक आपण दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी काय केला होता अभ्यासला होता. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व अभ्यासत असताना तुम्हाला निश्चितपणे राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र संकल्पना आहे. हा जो घटक आहे हा निश्चितपणे लक्षात आला असेलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी आपण पाहणार होतो तो म्हणजे आजच्या व्हिडिओ मधला घटक राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं पण हे मापन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय धरायचं आणि काय धरू नये हे सगळ्यात महत्त्वाची अडचण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न गणना करणारी जी समिती आहे तिला निर्माण होते. आणि मग या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना हे काम अतिशय कठीण आहे किंवा क्लिष्ट काम आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना कोणत्या अडचणी उद्भवतात तर 2 प्रकारच्या अडचणी उद्भवतात. त्यातली पहिली अडचण आपण आज पाहणार आहोत ती म्हणजे तात्विक आणि संकल्पनात्मक. त्याला तात्विक अडचणीला काय म्हणलेलं आहे संकल्पनात्मक
अडचणी पहा. राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी आपण पाहतोय. दोन प्रकारच्या अडचणी असतात. पहिली म्हणजे तात्विक अडचण आणि दुसरी म्हणजे व्यावहारिक अडचण. तात्विक अडचणीलाच म्हणजेच या घटकालाच काय म्हटलेलं आहे तर संकल्पनात्मक अडचणी असंही म्हटलेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अशा कोणत्या अडचणी आहेत की जे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करत असताना खूपच अडचणीच्या निर्माण होतात, हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ज्या तात्विक अडचणी आहे किंवा संकल्पनात्मक अडचणी आहे, त्यातली पहिली संकल्पनात्मक अडचण तुम्हाला या ठिकाणी दिसते, ती म्हणजेच कोणती तर हस्तांतरित देणी. आता विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीही आपण पाहिलेले हस्तांतरित देणी म्हणजे काय, तर व्यक्तीला मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे, म्हणजेच व्यक्ती त्या ठिकाणी रिटायर्ड झाल्यानंतर तिला मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे, ते निवृत्ती वेतन आणि व्यक्तींना मिळणारा जो बेकारी भत्ता आहे, यालाच काय म्हटलेलं आहे, हस्तांतरित देणी असं म्हटलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हस्तांतरित देणी म्हणजे काय असं जर प्रश्न तुम्हाला आला तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बऱ्याचदा जोड्या लावासाठी सुद्धा हा प्रश्न असतो. एका बाजूला हस्तांतरित देणी असतात आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्याचं उत्तर बेकारी भत्ता किंवा निवृत्ती वेतन म्हणून दिलेलं असतं. तर विसरायचं नाही, व्यक्तीला मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे, जो बेकारी भत्ता आहे, यालाच काय म्हटलेलं आहे, हस्तांतरित देणी असं म्हटलेलं आहे. तर मग ही तात्विक अडचण म्हणजे संकल्पनात्मक अडचण पहिली कोणती, ती म्हणजे हस्तांतरित देणी. मग व्यक्तीला मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे किंवा बेकारी भत्ता आहे, याला काय म्हटलेलं आहे, हस्तांतरित देणी असं म्हटलेलं आहे. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं खरं पाहिलं तर खूपच कठीण असतं. कारण एका बाजूला हा सरकारचा काय असतो, खर्च असतो आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीचं ते काय आहे, उत्पन्न आहे. म्हणजेच या ठिकाणी सरकारला रिटायर व्यक्तींना किंवा त्या ठिकाणी बेकार व्यक्तींना असे बेकारी भत्ते द्यावे लागतात. हा काय झाला, सरकारचा खर्च झाला. म्हणजेच सरकारचं उत्पन्न, खर्च अशा ज्या दोन बाजू आहेत, त्यातली खर्चाची जी बाजू आहे, त्या खर्चाच्या बाजूमध्ये या हस्तांतरित देणी काय केल्या जातात, धरल्या जातात. मग याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं खरं पाहिलं तर खूप कठीण आहे. कारण काय आहे, तर एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारं काय असतं, उत्पन्न असतं. जी व्यक्ती रिटायर झालेली आहे, तिला महिन्याला पेन्शन मिळत असते, महिन्याला बेकारी भत्ता मिळत असतो. हे तिचं उत्पन्न झालं. पण दुसऱ्या बाजूला तो सरकारचा काय असतो, खर्च असतो. म्हणून अशी जी हस्तांतरित देणी आहे, ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही. ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही. ही पहिली अडचण तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचण म्हणून या ठिकाणी निर्माण होते. दुसरं म्हणजे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न. आता जे बेकायदेशीर व्यवहार आहेत की ज्याला आपण काळा बाजार म्हणतो किंवा त्या ठिकाणी अशा गोष्टी की ज्या समाजासाठी काय आहे, विघातक आहे. उदाहरणार्थ जुगार घ्या, काळा बाजारातली खरेदी विक्री घ्या, तस्करी घ्या, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न घ्या, याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना मूल्य असतं आणि त्या उपभोक्त्याच्या गरजा देखील काय करत असतात, भागवत असतात. मग अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय जे उत्पन्न आहे किंवा तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचं न्यून अनुमान होतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न काय केलं जातं, त्या ठिकाणी कमी केलं जातं. म्हणजेच बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे जे उत्पन्न आहे, त्याला का मान्यता दिली जात नाही, की सरकार त्याला मान्यता देत नाही. कारण का, हा पैसा कसा आहे, काळा पैसा आहे. मग हा पैसा त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणला जात नाही. अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसते, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचं न्यून अनुमान होतं. म्हणून या ठिकाणी या बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, त्याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जात नाही. का केलं जात नाही आणि कोणत्या घटकांचं, तर जुगार घ्या, काळा बाजारातील खरेदी विक्री घ्या किंवा तस्करी घ्या, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. हे सगळे काय झाले, तर बेकायदेशीर व्यवहार झाले. मग असे या व्यवहारापासून मिळणारे जे उत्पन्न आहे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. व त्या जरी त्याला मूल्य असलं किंवा लोकांच्या गरजा त्यापासून भागवल्या जात असल्या, तरी अशा वस्तूंना त्या ठिकाणी मूल्य असून सुद्धा किंवा गरज भागवण्याची क्षमता असून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केलं जात नाही. अशा उत्पन्नाला कारण सरकारची मान्यता नसते, सरकार त्याला मान्यता देत नाही.
मग सरकारच्या नजरेआड असे व्यवसाय केले जातात आणि त्यामुळे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरला जात नाही. तेवढ्या प्रमाणात त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, अनुमान जे आहे ते न्यून होतं, म्हणजेच कमी होतं. त्यानंतर तिसरं आहे विनामूल्य सेवा. पहा, राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप नेहमीच पैशात केलं जातं. आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं. परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा या अशा असतात की ज्याचे मूल्य पैशात मोजता येत नाही. उदाहरणार्थ, छंद घ्या, व्यक्तीचं काढलेलं एखादं चित्र घ्या, आईनं घरामध्ये केलेलं काम घ्या किंवा एखाद्या शिक्षकाने त्याच्या पाल्याला शिकवणं घ्या. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाहीत. कारण त्या सेवांचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे गृहिणीची सेवा घ्या, सहानुभूती घ्या, आपुलकी घ्या, दया घ्या, या भावनेतून पुरवलेल्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करत नाहीत, कारण त्या विनामूल्य असतात. अशा विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नसल्यामुळे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, कमी होतं. पहा, विनामूल्य सेवा कोणत्या आहेत, तर छंद, एखाद्या व्यक्तीचं छंद असेल आणि व्यक्तीने काढलेलं एखादं चित्र असेल किंवा आईने मुलांचं केलेलं जे संगोपन आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा गृहिणीच्या सेवा घ्या, एखाद्या शिक्षकाने आपल्या पाल्याला घरी शिकवणं घ्या, सहानुभूती घ्या, आपुलकी घ्या, दया घ्या, करुणा घ्या, यासारख्या ज्या भावना आहेत, या भावना पुरवलेल्या सेवा आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करत नाहीत, कारण त्या विनामूल्य असतात. अशा विनामूल्य सेवांना समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही आणि त्याला मोबदला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे या राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, कमी होतं. म्हणून अशा प्रकारच्या विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात धरल्या जात नाही. त्यानंतर स्व उपभोगासाठीचे उत्पादन, अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर जी शेतीची उत्पादनं आहेत, तर ती शेतकरी स्व उपभोगासाठी उत्पादित करतात. ती बाजारात विक्रीसाठी येत नाही. पण अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. म्हणजे शेतकरी काय करतो, स्वतःच्या उपभोगासाठी अन्नधान्य काय करतो, त्या ठिकाणी त्याचं उत्पादन करतो, भाजीपाला करतो किंवा शेती उत्पादनं जे आहेत ती घेतो. स्वउपभोगासाठी दूध दूध हवं आहे म्हणून त्या ठिकाणी पशुपालन करतो. पण या ठिकाणी या जर वस्तू बाजारपेठेमध्ये विकल्या तर त्याला त्याचा पैसा पण मिळतो. मग या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये विकलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं मूल्य त्या ठिकाणी तो धरतो. परंतु स्वतः त्या उपभोगलेल्या आहेत त्याचं मूल्य तो अंदाजे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय करतो, ठेवतो. मग असा अंदाजे त्याची किंमत जर शेतकऱ्यांनी दिली असेल तर राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश केला जातो. मग अशा अंदाजे उत्पन्नाचा समावेश स्वउपभोगासाठीचं उत्पादन म्हणून जर केलं तर त्या ठिकाणी ते कसं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं, म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेती उत्पादन आहे, ही स्वउपभोगासाठी उत्पादित शेतकरी करत असतो. ती बाजारात विक्रीसाठी येत नाही. पण अशा वस्तूंचं मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. अंदाजे केली जाते. निश्चित अशी रक्कम त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात धरली जात नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, त्या ठिकाणी कमी किंवा जास्त होतं अंदाजे धरल्यामुळे. त्याची जर निश्चित रक्कम त्या ठिकाणी असेल तर त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना अचूक ते मोजमाप करता येऊ शकतं. परंतु अंदाजे धरल्यामुळे त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न एकतर कमी होतं किंवा वाढतं. म्हणून स्वउपभोगासाठीचं जे उत्पादन आहे ते उत्पादन जर निश्चित त्याची बाजारभावानुसार किंमत जर त्या ठिकाणी सरकारला दिली, त्याचं मूल्य जर दिलं, त्याचं मूल्य जर सांगितलं तर त्याचं निश्चित मोजमाप व्यवस्थितरित्या होईल आणि राष्ट्रीय उत्पन्न योग्यरित्या निघेल. त्यानंतर परकीय कंपन्यांचे उत्पन्न. पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे आहे या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात, आपल्या देशामध्ये दुसऱ्या बाहेरचे जे देश आहे त्या देशातील कंपन्या काय करतात, उत्पादन करतात. त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात काय केला जातो, धरला जातो. उदाहरणार्थ, भारत देशामध्ये जर या ठिकाणी जपानची एखादी कंपनी आहे, ती कंपनी जर उत्पादन करत असेल तर भारताच्या उत्पादनामध्ये त्या कंपनीचं जे उत्पादन आहे ते धरलं जातं. परंतु परकीय कंपन्यांना होणारा जो नफा आहे या उत्पादनापासून, तो नफा मात्र त्यांच्या देशामध्ये काय केला जातो, दिला जातो. म्हणजे उत्पादन आपल्या देशामध्ये धरायचं,
आणि नफा मात्र परकीय कंपन्यांनी त्यांच्या नफ्यामध्ये समाविष्ट करायचा, त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करायचा. हे मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केलं जातं. म्हणजेच काय होतं, तर त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात अशा पद्धतीचा समावेश केला जातो. त्यामुळे उत्पादन आपल्या देशामध्ये आणि फायदा त्यांच्या देशामध्ये, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात, त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्याच राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. पण परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र कुठं केला जातो? मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. म्हणून ही एक अडचण या ठिकाणी तात्विक अडचण म्हणून सांगितली जाते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी क्षेत्र. पहा, बरीच अशी सरकारी क्षेत्र आहे. उदाहरणार्थ शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी अनेक सार्वजनिक सेवा पुरवल्या जातात. कोण पुरवतं? सरकार पुरवतं. अशा सार्वजनिक सेवांचं जे मूल्य आहे ते निश्चित करणं गरजेचं असतं किंवा ते निश्चित करणं अवघड असतं. अशा सेवांचं वास्तव मूल्य माहीत नसतं आणि म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात. पहा, आपण काय पाहतोय? 6वं त्या ठिकाणी तात्विक अडचण पाहतोय ती म्हणजे सरकारी क्षेत्र. सरकारी क्षेत्राचा विचार करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकार त्या ठिकाणी जनतेसाठी काही सेवा काय करत असते? उपलब्ध करून देत असते. म्हणजेच सरकारकडून किंवा शासनाकडून संरक्षण क्षेत्र घ्या, त्यानंतर सार्वजनिक प्रशासन घ्या, कायदा आणि सुव्यवस्था घ्या, इत्यादी अनेक सार्वजनिक सेवा काय केल्या जातात? पुरवल्या जातात. आणि या सार्वजनिक सेवांचं मूल्य निश्चित करणं कसं आहे? तर अवघड आहे. याचं कारण काय आहे? तर या सार्वजनिक सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसतं आणि म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काय केल्या जातात? समाविष्ट केल्या जातात. म्हणून अशा सरकारी क्षेत्रांचं जे मूल्य आहे ते जर निश्चित माहिती असेल तर त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न काय होईल? वाढेल. परंतु त्या ठिकाणी त्याचं निश्चित मूल्य त्या ठिकाणी धरलं जात नाही. ते डायरेक्ट सेवांचं जे मूल्य आहे ते अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काय केलं जातं? समाविष्ट केलं जातं. त्यानंतर 7वं म्हणजे किमतीतील बदल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन जर कमी झालं तर किमतीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात काय होते? वाढ होते. आपण पाहतो की एखाद्या देशामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन जर कमी झालं तर तिची मागणी काय होते? वाढते. का? तर वस्तूचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस व्यापारी काय करतो? त्या वस्तूचा तुटवडा निर्माण झालाय म्हणून ती वस्तू जास्त किमतीला काय करतो? विकतो. आणि जास्त किमतीला विकल्यामुळे त्या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे त्या उत्पादकाला मिळणारा जो पैसा आहे तो जास्त प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे त्याचं राष्ट्र उत्पन्न पण काय होतं? वाढतं. त्याचं उत्पन्न वाढतं म्हणजे निश्चितपणे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न पण काय होतं? वाढतं. म्हणून किमतीतील बदलामुळे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसतं. मग किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं सुद्धा काय होतं? अवघड होतं. जर किंमत स्थिर असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न योग्य पद्धतीने मोजलं जाऊ शकतं. जर किंमत त्या ठिकाणी अस्थिर असेल तर किमतीत सारखे बदल होत असतील तर त्याचा परिणाम हा राष्ट्रीय उत्पन्नावरती झालेला आपल्याला दिसतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी आपण पाहतोय. त्यातली पहिला म्हणजे अ घटक आपण पाहतोय तात्विक, यालाच काय संकल्पनात्मक अडचणी असं म्हटलेलं आहे. या जवळ-जवळ आपण 7 संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचणी पाहिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे हस्तांतरित देणी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न, विनामूल्य सेवा, स्व उपभोगासाठीचं जे उत्पादन आहे, परकीय कंपन्यांचं उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि किमतीतील बदल, अशी 7 मुद्द्यांमध्ये या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी आपल्याला मांडता येतील. व्हेरी आयएमपी क्वेश्चन, टिपाद्याला जर प्रश्न विचारला तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी सांगा किंवा स्पष्ट करा, तर त्याच्यामध्ये विचारलं असतं राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी सांगा. तात्विक आणि संकल्पनात्मक यातील कोणताही शब्द तुम्हाला दिलेला असतो. त्यामुळे गोंधळून जायचं नाही. तात्विक अडचणींनाच काय म्हणलेलं आहे? संकल्पनात्मक अडचणी म्हणलेलं आहे. आणि या 7 संकल्पनात्मक अडचणी तुम्हाला मुद्द्यांसकट स्पष्ट करून द्यायचा आहे. तेव्हा तुम्हाला टिपाद्या हा जो प्रश्न आहे तो पूर्ण होतो आणि मार्क्स मिळतात. म्हणजेच या ठिकाणी
कोणता प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल हे नीट वाचा, नीट विचार करा आणि मगच त्याचं उत्तर लिहा. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी, त्या ब अडचणी म्हणजेच व्यावहारिक अडचणी, हा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.